स्वागत करतो। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईच्या वतीने आम्ही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय याला एक उपायुक्तांना पत्र दिलं होतं, ज्याचं कामच मुळात जो महाराष्ट्र शासनाचा 1968चा शासन निर्णय की 80% स्थानिकांना ज्या काही नोकर भरती होतात त्या शहरांमध्ये त्या राज्यांमध्ये तिथे शासन निर्णय सांगतो की 80% स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे। मी स्थानिक म्हणत असताना स्थानिकाची व्याख्या सुद्धा सांगतो। शासन निर्णय स्पष्ट आहे, जो 15 वर्ष इथे वास्तव केलेला आहे, ज्याच्याकडे 15 वर्ष वास्तव्याचं डोमिसाईल आहे, तो म्हणजे स्थानिक। आणि बेसिकली पुढे जाऊन या शासन निर्णयात असं म्हटलं गेलंय, ही नोकर भरती करत असताना मराठीचं सक्षम ज्ञान असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मुळातच ही 80% भरती झाली पाहिजे। पण आपल्याकडे जे कौशल्य विकास विभाग आहे, याला आम्ही ज्यावेळी जाब विचारला मागच्या आठवड्यामध्ये, उपायुक्त पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे याचं कुठलंही उत्तर नव्हतं। ह्या डिपार्टमेंटनी मुळातच शासकीय असतील, निमशासकीय असतील किंवा खाजगी असतील, इकडे होणारी कायमस्वरूपी भरती असेल किंवा कंत्राटी भरती असेल, या सगळ्या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी या कौशल्य विकास विभागाने करून घेणं गरजेचं आहे। आमच्याकडे इतके धक्कादायक खुलासे आहेत, आदरणीय राजसाहेबांनी सुद्धा यांना 7/2/2022ला पत्र पाठवून सांगितलं होतं की आपण तात्काळ या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, छोट्या कंपन्या असतील, मोठ्या कंपन्या असतील, याची नोंदणी आपल्या विभागाकडे करून घेतली पाहिजे, जेणेकरून रोजगाराची माहिती या स्थानिक बेरोजगार युवकांपर्यंत पोहोचेल। मात्र तरी सुद्धा हे डिपार्टमेंट अजूनही जागा झालेलं दिसत नाहीये। त्या दिवशी आम्ही कुंभकर्णाची प्रतिमा देऊन या डिपार्टमेंटला जागा करण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर आमच्याकडे काही माहिती आली, मात्र या माहितीमध्ये सुद्धा इथे माझ्याकडे माहिती आहे 2024 एप्रिल ते जून 2024 मुंबई शहर किंवा ठाणे असेल किंवा मुंबई उपनगर नवीन आस्थापनांची शोध संख्या 31, 39 किंवा 22, वर्तमानपत्रात भरतीबाबत जाहिरात दिलेल्या आस्थापनांची संख्या 0। म्हणजे या कंपन्या कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्तमानपत्रात नोकर भरतीच्या संदर्भात जाहिरात देत नाही। जर राज्य शासनाचा निर्णय सांगतो की आपण कुठलीही आस्थापना असाल, शासकीय असाल, निमशासकीय असाल, खाजगी असाल, तुमच्याकडे भरती कंत्राटी स्वरूपातली असेल किंवा कायम स्वरूपातली असेल, तुम्ही कौशल्य विकास रोजगार विभागाशी संलग्नता घेतली पाहिजे, नोंदणी केली पाहिजे, मराठीचं सक्षम ज्ञान असणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत ही भरती पाहिजे, तुम्ही कंपनीच्या बाहेर बोर्ड लावला पाहिजे, कंपनीच्या वेबसाईटवर ही सगळी माहिती पाहिजे, वर्तमानपत्रात जाहिरात दिली पाहिजे आणि कौशल्य विकास विभागाने सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिली पाहिजे। कुठलीही माहिती दिली जात नाही। घरोघरी महाराष्ट्रात नव्हे, नवी मुंबईत सुद्धा बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढते। सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठे आहेत? नवी मुंबईत आहे। सगळ्यात जास्त आर्किटेक्चर कॉलेजेस कुठे आहेत? नवी मुंबईत आहेत। सगळ्यात जास्त फार्मसीचे कॉलेज नवी मुंबईत आहे। राजसाहेबांनी काल परवा सांगितलं की या सगळ्या कॉलेजमध्ये परराज्यातून मुलांनी यायचं, शिक्षण घ्यायचं आणि मग इथे असलेल्या रोजगारामध्ये त्यांचा वाटा, त्यांचा हिस्सा राहतो। त्या इथेच नोकऱ्या करतात आणि आमच्या मुलांना या कंपन्यांमध्ये होणाऱ्या भरतीची कुठलीही माहिती राज्य सरकारकडून मिळत नाही। राज्य सरकार या कंपन्यांना फक्त अशा पद्धतीचं पत्र पाठवतं। आता हे पत्र बघून धक्का आहे की राज्य सरकार आहे, यांनी विनंती करावी का आदेश काढावेत? हे विनंती करतायत की आपण नोंदणी करून घ्यावी आणि जवळपास दिसतंय फक्त शासकीय आणि निमशासकीय खाजगी कंपन्यांना कौशल्य विकास विभाग हे पत्र का पाठवत नाहीये? 2017ला राज्य सरकार म्हणतं की उद्योगांमध्ये जर तुम्ही 80% हे नाही केलं तर आम्ही आर्थिक सवलती बंद करू।
माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, आता ते उपमुख्यमंत्री आहे, म्हणतात असं की शॅडो मुख्यमंत्री तेच आहे, भले मुख्यमंत्री शिंदे साहेब असले तरी आपण आर्थिक सवलती बंद केल्या का? माझं या नवी मुंबईतल्या दोन्ही आमदारांना म्हणणं आहे 80% स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून आपण काय केलेलं आहे याचं शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, म्हणून आपण काय केलंय आपल्या माध्यमातून किती आमच्या स्थानिक मुलांना या नवी मुंबईमध्ये रोजगार मिळालेला आहे। या दोन्ही डिपार्टमेंटचे मंत्री, मग ते मंगलप्रभात लोढा असतील कौशल्य विकास विभागाचे, उद्योग विभागाचे उदय सामंत असतील, आपण मराठी मुलांना स्थानिक मुलांना ह्या शासनाच्या GRच्या माध्यमातून ह्या खाजगी कंपन्यात नोकऱ्या मिळून का देत नाही? मी पत्रकार परिषदेतून सांगतो की आमचा आजपासून रोजगार हक्क सप्ताह हा नवी मुंबईत सुरू झालेला आहे। या माध्यमातून आम्ही जागोजागी चौकांमध्ये रेल्वे स्टेशनला मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम राबवणार आहोत। हे पत्रक घेऊन आणि याच्याबरोबर आमची भूमिकेचं पत्रक घेऊन आम्ही घरोघरी नवी मुंबईकरांमध्ये जाणार आहोत, बेरोजगारांची नोंदणी करणार आहोत आणि वेळ पडली माझं या दोन्ही मंत्र्यांना सांगणं आहे की आम्ही आमच्यावर ही वेळ आणू नये, नाहीतर उदय सामंत आणि मंगलप्रभात लोढा यांचे पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही या नवी मुंबईत जाळू। राज्य शासनाला सुद्धा आमचा इशारा आहे, नवी मुंबईत नाही संपूर्ण महाराष्ट्रात जसं राजसाहेब म्हणतात 80% स्थानिकांना नोकरी मिळाल्या पाहिजेत, याची कडक अंमलबजावणी पुढच्या काही दिवसात शासनाकडून झाली पाहिजेत। अन्यथा कौशल्य विकास विभाग असो नाहीतर उद्योग विभाग असो त्यांच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही। रोजगार हक्क सप्ताह आमचा अत्यंत शांततेने आहे। याच्या समारोपाच्या अगोदर या कौशल्य विकास विभागाने सगळ्या कंपन्यांची नोंदणी केली पाहिजे। तुम्ही आम्हाला माहिती देता नवी मुंबई, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, 25-50 हजारच्या वर कंपन्या असतील आणि कौशल्य विकास विभागाने नोंदणी किती केली आहे? 4 आणि 5 हजार लोकांची। आणि त्याच्यात कुणाला SBI बँक सीवूड ब्रँच, SBI बँक नेरूळ ब्रँच, SBI बँक वाशी ब्रँच, म्हणजे फक्त शासकीय आणि निमशासकीय कंपन्या सोडून ज्या इथे केमिकल कंपन्या आहेत, ज्या मोठ्या मोठ्या माइंडस्पेस सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या इतर विविध आस्थापना, मग त्या ऑटोमोटिव्ह असतील नाहीतर मोठ्या हॉटेल्स असतील, यांच्या नोंदणी कौशल्य विकास रोजगार विभाग का करून घेत नाहीये? हा बेरोजगारीचा प्रश्न या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुटायला मदत होईल, पण राज्य सरकार आणि त्याच्या विभागाला कुठल्याही गोष्टी या पद्धतीने करायच्या नाहीयेत। आम्ही या रोजगार हक्क सप्ताह चालवलेला आहे। माझं नवी मुंबईकरांनाही मोठ्या प्रमाणात आव्हान आहे, आपल्या घरातल्या तरुण तरुणींचा रोजगाराचा हक्क, रोजगाराचा प्रश्न सुटायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही जी काही चळवळ उभी केलेली आहे आपण मोठ्या प्रमाणात याच्यात सहभागी व्हा। आमचे कार्यकर्ते घरोघरी येणार आहेत, एक सही देऊन आपण या चळवळीत सहभागी व्हावं, सामील व्हावं। चौकात असेल, रेल्वे स्टेशनला आमची लोक असतील, तिथे आपण सही देऊन समर्थन द्यावं। मनसेच्या जिथे नजदीकची शाखा असेल तिथे आपण बायोडाटा बेरोजगारांचा आणून द्यावा, बेरोजगारांची नोंदणी त्या माध्यमातून होईल। मनसेचे सुद्धा कार्यकर्ते उद्यापासून आम्ही विविध कंपन्यांना आता शांतपणे निवेदन देणार आहोत। मुळात शांतपणे निवेदन देणं ही काय आमची मनसेची भाषा नाहीये, पण पहिली वेळ आहे, पहिला हात जोडून आम्ही इथले हॉटेल्स असतील, ऑटोमोटिव्ह असतील, सगळ्या प्रायव्हेट कंपन्या असतील, 3,500च्या वर ज्या कंपन्या आहेत तिथे आमची माणसं, माझ्यासही आमचे सगळे पदाधिकारी, आमचे विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, 80% आपण बेरोजगारांची भरती आपल्या इथे केली पाहिजे स्थानिकांची, म्हणून पत्र देणार आहोत। आपल्याला एक 7 दिवसाची मुदत देणार आहोत। 7 दिवसानंतर मला हे माहिती आहे की आपण आलात म्हणून इथे उद्योग उभे राहिलेत, पण इथे उद्योग उभे राहत असताना इथलं प्रामाणिक मनुष्यबळ असेल, नाहीतर इथे राज्य शासनाने आपल्याला सवलती दिलेली जमीन असेल, मुद्रांक शुल्कात सवलत दिली असेल, पाणी शुल्कात आपल्याला सवलत दिली आहे,
वीज शुल्कात सवलत दिली आहे, अशी अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रात आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्योग उभे राहिले। याची जाणीव इथल्या उद्योजकांनी ठेवली पाहिजे आणि 80% स्थानिक मुलांची भरती केली पाहिजे। अन्यथा निवेदन दिल्यानंतर 7 दिवसानंतर कुठल्याही कंपनीत खळखटाक झाला तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून त्याला जबाबदार राहणार नाही। या बेरोजगारांची नोंदणी करून एक मोठ्या प्रमाणात इथल्या MIDC आणि कोकण भवनवर सन्माननीय मनसेचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा बेरोजगारांचा एक भव्य दिव्य मोर्चा सुद्धा काढायचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा प्रयत्न आहे। ही आग संपूर्ण महाराष्ट्रात लागून त्या ठिकाणी सुद्धा मनसेचे कार्यकर्ते कंपन्यांमध्ये जातील आणि हा बेरोजगारांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात घेऊन हजारो मुलांना उद्या नोकऱ्या आहेत, त्या नोकऱ्यांची जाहिरात आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून इथला स्थानिक मराठी मुलं यांना नोकऱ्या मिळत नाही। धन्यवाद। सर, तुमचं असं म्हणणं आहे की स्थानिकांना नोकऱ्या प्राप्त झाल्या नाही। नवी मुंबईमध्ये 2 विधिमंडळ सदस्य आहेत, ते फुल ठरलेत का रोजगार देण्यामध्ये? 100%। मला एक कळत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हे सांगायची गरज का पडते? आपण विधिमंडळ, आता विधिमंडळाने हा शासन निर्णय घेतलेला आहे, ज्याचं माझं पुढे जाऊन म्हणणं आहे हा नुसतं शासन निर्णय। दोनही आमदारांनी या शासन निर्णयाचं कायद्यात रूपांतर करा म्हणून मागणी का केलेली नाहीये? याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे। कर्नाटक सरकारने कायदा केला, नंतर काँग्रेसच्या काही यांनी येऊन परत त्याच्यावर स्थगिती केली। याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे। जर हा निर्णय इथे राबवला गेला असता, आमदारांनी अधिवेशनामध्ये किंवा कुठे एक साधं पत्र पाठवलेलं नाही इथल्या दोन्ही आमदारांनी कधी की आपण याची अंमलबजावणी करावी। आमची स्थानिक मुलं वाशी टोलनाका आणि ऐरोली टोलनाका सोडून मुंबई आणि पुण्यात जाऊन त्यांनी जॉब का करायचा? बरं, आमच्याकडे शैक्षणिक अर्हता नाही आहे, मेरिट नाही आहे, गुणवत्ता नाही आहे। आमची मुलं डिग्री होल्डर आहेत, इंजिनिअरिंग केलेलं आहे, डिप्लोमा होल्डर आहे, आर्किटेक्ट केलेलं आहे, फार्मसी केलं आहे, बी फार्मसी केलं आहे, डी फार्मसी केलं आहे। मग आमच्या मुलांना इथे स्थानिक म्हणजे मराठी अधिकाऱ्याच्या मार्फत ही भरती केली पाहिजे। 80% याच्यावरच अमराठी आहेत। जर याच्यावरच अमराठी असतील, जे भरती करणारे अधिकारीच अमराठी असतील, तर आमच्या मुलांची भरती नाही होणार। तो त्याच्या राज्यातून मुलं आणणार, ना राज्य शासनाला कळवणार इथे भरती आहे, ना वर्तमानपत्रात जाहिरात देणार, ना बाहेर बोर्ड लावणार की भरती आहे, ना वेबसाईटवर बोर्ड लावणार की भरती आहे। तो त्याच्या परराज्यातून मुलं आणतो आणि इथे भरती करतो आणि आमची मुलं मुंबई, पुणे आणि कुठेतरी बाहेर जाऊन तिथे जाऊन नोकऱ्या करतात, नाही तर नोकऱ्या करत नाही आणि घरोघरी बेरोजगार। तुम्ही लाडका भाऊ 6,000 रुपये फक्त दिलेत। अहो, लाडक्या भावाला 6,000 रुपये स्टायपंड सोडा, त्या लाडक्या भावाला नोकरी जरी दिली आणि हा GR जरी 100% अंमलबजावणी केली तरी 6,000 रुपये आमच्या मुलांना द्यायची गरज पडणार नाही। हे बघा, महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून मी आता तुम्हाला आहे ना, आमच्या सगळ्या बेरोजगार विभाग जो आहे आमचा, त्याचं तुम्हाला पत्र दाखवतो। गेली 4 ते 5 वर्ष या कौशल्य विकास विभाग जे कोकण भवनला आहे त्याला गेली 5 वर्ष आमची लोक पत्रव्यवहार करतात। राजसाहेबांनी 2022ला पत्र दिले, 22ला निवडणूक नव्हती, ना महापालिकेची निवडणूक होती, ना लोकसभेची होती, ना विधानसभेची। बघा, हे राजसाहेबांचं पत्र आहे, 7/2/2022 कौशल्य विकास विभागाला तुम्ही नोंदणी करा आणि या GRची अंमलबजावणी करा। आमचे रोजगार विभागाची जी मंडळी आहेत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बैसाने साहेब असतील, अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राने ठिकठिकाणी पत्रकं दिलीत, छोट्या मोठ्या स्वरूपात आंदोलनं केलीत, पण जोपर्यंत खळखट्याची भाषा कळत नाही तोपर्यंत अधिकारी आणि उद्योजक जागे होणार नाही। माझा आमदारांवरती आक्षेप आहेच, पण इथल्या मंत्र्यांवरती पण आक्षेप आहे की उदय सामंत असतील, मंगल प्रभात लोढा असतील, तुम्ही अंमलबजावणी का ऑनलाईन मेळावे घेता? तुम्ही आम्हाला आकडे दिले 100, 150 ऑनलाईन मेळावे। अहो, जर आस्थापनांची नोंदणीच आपल्याकडे नाहीये तर ऑनलाईन मेळावे घेऊन तुम्ही रोजगार कोणाला देताय? आस्थापनांनी नोंदणीच केलेली नाहीये तुमच्याकडे, त्यांच्याकडे किती नोकर भरती आहे हे माहीत नाहीये कारण नोंदणी नसल्यामुळे। म्हणजे ऑनलाईन मेळावे ही धुळफेक आहे, ही फसवणूक आहे। ठिकठिकाणी मुख्यमंत्री मेळाव्यांना जातात, रोजगार मेळाव्यांना, म्हणजे ही धुळफेक आहे ना। तिथे येणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत? म्हणजे शासकीय आणि निमशासकीय, ज्यांनी यांच्याकडे नोंदणी केली। म्हणजे खाजगी ज्या उद्योग आहेत, जे मोठे मोठे उद्योग आहेत,
त्यांना तुम्ही सरळ सुतासारखं करणार नाही, त्यांना तुम्ही तुमचा दट्टू दाखवणार नाही. जे येत आहेत ते येतात. मग आमच्या मुलांनी सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, डिलिव्हरी बॉय, इथे जे नवोदित आमदार उद्योन्मुख झालेले आहेत त्यांनी रोजगार मेळावे घेतले, त्याच्यातून काय केलंय? सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, डिलिव्हरी बॉय यांनाच नोकऱ्या दिल्यात. जाहीर करावं इथल्या दोन्ही आमदारांनी किती जणांना तुम्ही रोजगार मिळवून दिलाय, आकडेवारी द्यावी. मला काही नाही, तिथल्या तरुणांना द्यावं. हा अत्यंत महत्वाचा विषय. निवडणूक, इलेक्शन्स हा बाजूला राहिला विषय. मला कुणावर टीका टिप्पणी पण करायची नाही. मला एवढंच म्हणायचंय, रोजगाराचा विषय प्रचंड ज्वलंत आहे. बिलं भरायला नाही आहेत हॉस्पिटलला, आणि एक माणूस 15 वर्षांनी हे होतो कारण पैसे नाहीत त्याच्याकडे, कारण त्याच्याकडे सन्मानपूर्वक नोकरी नाहीये, म्हणून तो आत्महत्या करतो या नवी मुंबईत. आणि इथले 2 आमदार काही बोलत नाही. मनसेचं शिष्टमंडळ जातं या विषयावर बोलायला. मग आमच्या राजकीय संवेदनशीलता संपल्यात. आम्हाला ह्या विषयाचं काय पडलेलं नाहीये. पोल्युशनचा विषय आहेच ना, तो घेतलाच पाहिजे. मागे ऐरोलीच्या आमदारांनी घेतला तो. पण मग तुम्ही या विषयावर का नाही बोलत आहे, माझं म्हणणं आहे. ह्या विषयावर बोलायला काय अडचण आहे जर तुम्ही बाकीच्या ठिकाणी MIDC मधल्या पोल्युशन बद्दल बोलताय. 100% तो महत्वाचा विषय, प्रदूषणाचा विषय. पण मग आमच्या स्थानिक मुलांच्या रोजगाराचं काय? बरं, स्थानिकांच्या व्याख्येत 15 वर्ष म्हणजे आमचा इथला आगरी कोळी आला, जो मुंबईतून इथे स्थायिक झालेला मराठी आला, जो पारंपरिक 15 वर्ष भले कुठली भाषा बोलत असेल पण तो 15 वर्षापासून इथे राहतोय आणि त्याला मराठीचं ज्ञान असेल तर त्यालाही नोकरी लागू शकते. मग या शासन निर्णयाची अंमलबजावणी का नाही? मी कुठल्याही शासनाच्या निर्णयाच्या पलीकडे काही बोलत नाहीये. ही एकनाथ शिंदे साहेबांनी अंमलबजावणी करून घ्यावी, उदय सामंतांनी घ्यावी, लोढांनी घ्यावी, नाही तर इथल्या 2 आमदारांनी करून घ्यावी. आम्हाला याचं श्रेय पण नकोय. माझं म्हणणं आहे, घराघरात जी बेरोजगार मुलं आहेत, जी सुशिक्षित मुलं आहेत, त्यांची आपण कुठेतरी ते स्टायपंडच्या नावाने त्यांच्या धुळपेक करण्यापेक्षा ह्या मुलांना जर केलं तर सगळे लाडके भाऊ हे आनंदी होतील आणि खुश होतील. एवढंच फक्त मुख्यमंत्र्यांनी काळजी करावी. जिल्हा स्तरावर समिती सांगितली होती, या संदर्भात काय तुमच्याकडे माहिती आहे का? बघ, आता मी इथे आहे ना, तुम्हाला एक शासन निर्णयाची प्रत दिली. जिल्हाधिकारी ह्या जिल्हा समितीचे प्रमुख आहेत, सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, जे कामगार विभाग आहेत, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आहेत, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र आहे, आरो म्हणजे आपल्या MIDCचे असतात ते, जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे 2 प्रतिनिधी, म्हणजे उद्योजकांमधले पण 2 प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्र, हे 7 लोक. आपले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना आमचा प्रश्न आहे, 3-3 महिन्यांनी याच्या बैठका व्हायला पाहिजे. कुठे आहेत बैठका? आपण जाहीर करा मिनिट्स की गेल्या 5 वर्षामध्ये 3 महिन्यांनी 1 बैठक, म्हणजे वर्षातून 4 बैठका, म्हणजे 5 वर्षातून 20 बैठका याच्या व्हायला पाहिजेत. ह्या बैठका झाल्यात का? आपण आढावा घेतलात का? जसं कौशल्य विकास विभाग जबाबदार आहे, जसं उद्योग विभाग जबाबदार आहे, तसं इथले जिल्हाधिकारी सुद्धा अपयशी ठरलेत असं मी म्हणेल. ते अकार्यक्षम आहे असं मी म्हणेल, कारण आपण या बैठका घेतल्या नाहीत. आपण या बैठकींच्या माध्यमातून जो आढावा घ्यायला पाहिजे होता, या आस्थापनांनी नोंदणी केली की नाही, आणि 80% या सगळ्या आस्थापनांमध्ये या मुलांना रोजगार मिळाला की नाही याची देखरेख करणं, काळजी घेणं, हे सगळं काम इथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं होतं, इथल्या कलेक्टरांचं होतं. मात्र नवी मुंबई काय, ठाणे काय, संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याने अशा पद्धतीने आढावा घेतलेला आपल्याला लक्षात आहे. राज्य स्तरावरती विकास आयुक्त उद्योग संचालनालय, म्हणजे जे उदय सामंतांच्या अंडर येतं, राज्य स्तरावरचा आढावा त्यांनी घ्यायचा आहे. त्याच्यात कामगार आयुक्त आहेत, त्याच्यात संचालक आहेत, त्याच्यात तंत्र शिक्षणाचे संचालक आहे, रोजगार स्वयंरोजगारचे. काय करताय उदय सामंत? आपण काय लक्ष देत नाही आहेत या सगळ्या विषयांकडे? मोठ्या प्रमाणात आपण ज्या मतदारसंघातून येतात, कोकणातून आज नवी मुंबईत लोक राहायला आलेले आहेत, आपण ज्या मतदारसंघातून, ज्या प्रदेशातून येतात, पण आपलं उद्योग विभाग कुठल्याही पद्धतीने नवीन उद्योग आणणं आणि ITच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात FSI देणं आणि तिथे सगळ्या बिल्डरांना घरं बांधायला लावणं आणि करोडोनी घरं विकणं, एवढंच काम फक्त उद्योग विभागाचं राहिलंय. ITच्या नावाखाली फक्त प्लॉट दिले जातात का? तर ते सवलतीत मिळतात, तिथे जादा FSI मिळतो, आणि तिथे ITचं कंपनी राहिली बाजूला, तिथे काय उभारलं जातं? रेसिडेन्शियल बिल्डिंग. ITच्या नावाने कुठली तरी एक बिल्डिंग उभी करतात. अहो 60-40, 80-20 आहे ना विषय.
80% तिकडे IT साठी सेक्टर पाहिजे ना, आणि 20% रेसिडेन्शियल. इथे 80% रेसिडेन्शियल आणि 20% पण हे होत नाही IT साठी. मग ते वाशीतले IT पार्क असतो, नाहीतर हे आता रहेजा बिहेजा सारखे आलेले असो. कुठे तिथे आमची मराठी पोरं? आणि रेट काय? पामबीचचे रेट तिथे. तुम्ही सवलतीत भूखंड घेणार IT च्या नावाने आणि बिल्डिंग IT च्या नावाने. काही मला वाटतंय ही धुळफेक आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या डोळ्यात. तरुणांनी जागा व्हावं. जो आदरणीय राजसाहेबांनी हा विषय हातात घेतला 80% स्थानिकांचा, आज नवी मुंबईच्या पातळीवरती आम्ही हा मुद्दा सोडणार नाही आहोत. आणि जोपर्यंत इथल्या एकूण एक मुलाला या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत, आम्ही गुणवत्तेच्या पातळीवर नोकऱ्या मागतोय, वशिल्याच्या पातळीवर नाही. जो शासनाचा निर्णय त्याची 100% कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर कडकपणा काय असतो हे इथल्या विभागाला आणि उद्योजकांना आम्ही दाखवून देऊ. अनेक कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये ठेकेदार पद्धतीने कामगार केले जातात. पूर्वी उद्योग फॉर्म निघायचे, ते 10वी झाल्यानंतर ते फॉर्म भरले जायचे. त्याप्रमाणे कंपन्यांमध्ये नोकरी असते तर त्याला पत्र जायचं की या कंपनीमध्ये भरती आहे, तुझा म्हणतो घरी जायचं. हे सगळे सिस्टम त्यांनी आता बंद करून प्रत्येक कंपनीमध्ये आज ठेकेदार पद्धतीने कामगार भरती केले जातात. त्याची SIS मध्ये कुठेही नोंद नाही. घटना घडली तर ती दाबली जाते. हे जे आता जे तुम्ही कौशल्य विभागाकडे जे गेला होता त्यांच्याकडे सुद्धा याच्या कुठेही नोंदणी आहे. हे जर आता कंपन्यांपासून जर तुम्ही सुरुवात केली तर 10% सुद्धा तुम्हाला अधिकृत कामगार दिसणार नाही. आणि ते सुद्धा बाहेरून आणलेले जे तुम्ही म्हणालात ते बाहेरून आणतात, ते भरती करतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कंपन्या चालवतात. आणि इथला जो बेरोजगार जो त्याची संख्या वाढायचं कारण मूळ हे आहे. नाही, मुळात आता शासनाच्या याच्यात काय आहे की तुम्ही कंत्राटी स्वरूपात कामगार भरा किंवा कायमस्वरूपी भरा, तुम्हाला 80% जो शासन निर्णय आहे तो फॉलो करायचा. माझं म्हणणं तुम्ही ते कुणाला द्यायचं कंत्राट ते द्या, पण त्या कंपनीच्या आस्थापनेच्या जागेवर तो काम करत असेल तर तिथे 80% आमची पोरं पाहिजे. तो जर ती कंपनी बाबा 1 एकरात असेल, त्या कंपनीने कंत्राटदार नेमावा, नाही तर सब कंत्राटदार नेमावा. तो त्या कंपनीच्या आवारात काम करतोय याचा अर्थ तो कंपनीसाठी काम करतोय, याचा अर्थ तो खाजगी कंपनीत काम करतोय. तो कंत्राटी स्वरूपात असेल किंवा कायमस्वरूपी स्वरूपात असेल, परमनंट असेल. 80% शासन निर्णयाची अंमलबजावणी इथल्या एकूण एक उद्योजकाला ज्याच्याकडे आस्थापनांमध्ये 20 पेक्षा जास्त कामगार आहेत, यात कोणी सुटणार नाही. मग शासकीय असेल, निमशासकीय असेल, खाजगी असेल. आणि हा रोजगाराचा मोठा विषय तुमच्या आपल्या माझ्या सगळ्या प्रत्येकाच्या घराघरात आहे. आणि जोपर्यंत याच्या अंमलबजावणीसाठी सगळे लोकप्रतिनिधी आग्रही नसणार तोपर्यंत हे होणार नाही. मनसे म्हणून आम्ही आवाज उठवलाय. इथल्या तरुणांनी ह्या विषयाला साथ द्यावी, आवाज उठवावा आणि आमच्या सोबत यावं. 100% राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा विषय सोडून द्यावा. नागालँडमध्ये एका वाचणीचा मर्डर झाला. तो मर्डर असं झालं की कंपनीतच काम करणाऱ्या कामगाराने मर्डर केला. त्या कामगाराची कुठेही नोंद नाही, त्या सिक्युरिटीची. ज्यांनी ठेकेदार पद्धतीने ते घेतलं होतं त्याचं ऑफिस सुद्धा नाहीये. आणि ज्यांनी मारलं त्या मालकाला भेटल्यानंतर मालक बोलतो मेरा कुछ नाही, उसमें मेरा कोई संबंध नाही बोलतोय. ना मारणारा त्याची नोंद नाही आणि मेलेले. आता मला सांगा, कामगार विभागाकडून फॅक्टरी इन्स्पेक्टर नावाचा प्रकार आहे. आमचे छोटे मोठे कोणाचे ना कोणाचे उद्योग आहे. हे फॅक्टरी इन्स्पेक्टर ज्यावेळी कंपन्यांमध्ये जातात त्यावेळी यांचं काम आहे ना तिथे कामावर कोण आहे ते बघायचं. तो मराठी आहे का अमराठी आहे, त्याची नोंदणी कौशल्य विकास विभागात झाली की नाही झाली आहे, त्याचं मिनिमम वेजेस त्याला मिळतात की नाही मिळत, त्याला PF मिळतो की नाही मिळत, त्याला ESICचं सुविधा आरोग्याच्या मिळतात की नाही, हे कामच फॅक्टरी इन्स्पेक्टरचं. फॅक्टरी इन्स्पेक्टर जातात, पाकिटं घेतात आणि गेटच्या बाहेरूनच निघून जातात. कारण या मोठ्या मोठ्या कंपन्यांना जाब विचारायचं सरकारच्या याच्यात जरी असलं तरी यांची हिंमत होत नाही. या सगळ्या फॅक्टरी इन्स्पेक्टर गेल्यानंतर कुठले अहवाल बनवतात, एकदा दाखवा कलेक्टरांनी आम्हाला, एकदा उद्योगमंत्र्यांनी दाखवावं की गेल्यानंतर काय तिथे करतात म्हणून. जर यांनी यांचं कर्तव्य नीट पार पाडलं, फॅक्टरी इन्स्पेक्टर जे कंपन्यांमध्ये जातात, तर मला वाटतं ही वेळ यायची गरजच पडणार नाही की कुठला कामगार मारायची किंवा त्याची नोंदणी आहे की नाही आहे. जर फॅक्टरी इन्स्पेक्टरने त्याचे कर्तव्य पार पाडलं तर तिथे असणार. बरं, आता ह्या कौशल्य विकास विभागाकडे 3,500 नवी मुंबईतल्या कंपन्या, याची नोंदणी का नाही आहे? कारण लिस्ट नाही आहे का?
अहो MIDCचा आरो जो आहे रिजनल ऑफिसर, त्याच्याकडे लिस्ट आहे की नाही, कुठल्या प्लॉटवर कसलं आरक्षण आहे, केमिकल कंपन्यांचं आहे, इतर कंपन्यांचं आहे, मोबाईलच्या कंपन्यांचं आहे, IT कंपन्यांचं आहे, हा चार्ट तुमच्याकडे आहे. तो चार्ट जरी यांना दिला आणि यांनी त्यांना पत्र पाठवली आणि दम दिला तर ह्या सगळ्या कंपन्या रजिस्टर होऊ शकतात. आरोला त्याचं काम करायचं नाहीये, कंपन्यांची लिस्ट पाठवायची नाही आणि त्या लिस्टवरती यांना अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या कंपन्या असून सुद्धा आमची मुलं टोल नाकी क्रॉस करून जात आहेत, नाहीतर घरी बेरोजगारीने अंमली पदार्थाचं सेवन करून मरत आहेत. हे ठिकठिकाणी नवी मुंबईत काय चाललंय अंमली पदार्थाचं आहे की नाही आहे? या बेरोजगारीमुळे आमची पोरं अंमली पदार्थाच्या आहारी जात आहेत आणि त्याच्यामुळे घराच्या घरं नष्ट होत आहेत. हे सगळ्याचं मूळ कारण जर शिक्षण आणि आमचा मुलगा पुढे जातोय तर त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे कर्तव्य, जसं अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज आहे तसं रोजगार हा आमच्या मुलाचा मूलभूत गरज आहे.